हीच मातृभूमी आहे, हीच मातृभूमी आहे. आपली आन शान मध्ये पदोपदी मोहक आहे, पदोपदी मोहक आहे. हीच मातृभूमी आहे. ही धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे. येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन वाहे. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह. तुम्ही पण ना गुलाम भाई, बस कमालच करता. काबूलची फौज भला इतक्या दूर का येईल, इतकी जोखीम उचलून? तुम्ही फतेह अलीला नाही ओळखत. शाह शुजा, ज्याला सुभेदारने कैद करून ठेवलंय. फतेह अली त्याच्या खूनचा प्यासा आहे. त्याच्याकरता तो काही पण करू शकतो. जोपर्यंत तुझ्या बंदुकांचा काही फैसला होत नाही, तुला इथेच राहावं लागेल. सरकार, मला यकीन आहे की आमच्या बंदुका तुम्हाला जरूर पसंत येतील. गुलाम रसूल, बोला शहनशाह आलम, कैसे मिजाज आहेत हजरतचे? खालसा फौजांनी पुन्हा एकदा हे साबित केले की मैदान जंग मध्ये पर्वत हो या मैदान, आमची राह कोणी नाही रोखू शकत. आता आम्ही या काश्मीरच्या मोहिमेला अजून देर नाही करू चाहत. मलाही त्या दिवसाचा बेसब्रीने इंतजार आहे सिंग साहेब. लेकिन जल्दबाजीत कोणताही कदम उचलणे मुनासिब नाही होणार. बेहतर तर हेच होईल हुजूर की हर महिन्याच्या चांद्रातला तुमच्या सरहदवर गुलाम रसूलच्या चौकीवर आम्ही 500 बंदुका सोडून जाऊ आणि चोरी छुपे तिथे अदायगी पण करून घेऊ. तुम्ही लाख कोशिश करा, हा काफिर रणजीत तुमच्या साथ नाही येणार. तर मग आणखीन एक शख्स वजीर फतेह अली खानच्या दुश्मनांच्या फेरिस्त मध्ये शामिल होईल. बेगम साहेबा, खुशीची बात तर ही आहे की काश्मीर मोहिमेकरता सिंग साहेब राजी झाले आहेत. शुक्र आहे अल्लाह. शाह शुजांना सही सलामत लाहोरला वापस आणण्याकरता दिवाण मोहकमचंदजींना खास हिदायत दिली आहे. सचमुच ही तो फार खुशीची बात आहे. भिवानी दासजी, जर तुमच्याकडून जंगवर होणाऱ्या खर्चाला घेऊन काही ऐतराज नसेल तर जंग लवकरच सुरू होऊ शकते. याची फिकर तुम्ही बिलकुल नका करू. आम्ही तुमचे एहसान चुकवण्याची बात नाही करत, लेकिन आम्हाला आमचा वादा चांगल्या प्रकारे याद आहे. जी तस्कीन
तुम्ही आमच्या रूहला पोचवलीये त्याचा सबाब तर तुमच्यावर राहील. आमचे शोहर इथे पोहोचताच आम्ही आमच्या जबानच्या मुताबिक कोहिनूर तुमच्या हवाली करू. चला, चांगलं झालं. मौक्यावर गवाह पण मौजूद आहे. मला तुमच्या करारावर पुरा एतबार आहे बेगम साहेबा. माझ्याकरता तो एक पत्थरहून जास्त काही नाही, बल्कि असं समजा की कोहिनूर आता आमच्याकडे खालसा सरकारची अमानत आहे. रणजित सिंग आमच्या काश्मीरच्या मोहिमेमध्ये सामील होण्याकरता राजी झालाय सरकार. बहुत खूप. ही तर बहुत अच्छी खबर आहे. मी हे जाणून होतो की हे असेच होईल. आखिरकार रणजित सिंग एक दानिशमंद हुकमरा आहे. तो इतका अहमक पण नाही की अशा खूपसूरत मौक्याला हातून जाऊ देईल. काय मौलवी साहेब, जोपर्यंत तो चावत नाही साप आणि रस्सीतला फरक कळत नाही. वजीर साहेब, बंद करा ही रस्सा कशी. आम्ही केव्हापासून या मौक्याच्या मुंतजीर आहोत. आता अजून इंतजार नाही होत. फतेह अली, फौरन फौजला काश्मीरकडे रवाना होण्याचा हुकम द्या. जो पण सुलूक त्यांच्या बरोबर करायचा आहे आता मोहम्मद आणि त्या काश्मीर बरोबर, ते तुम्ही ठरवा. ती तुमची सरदर्दी आहे. चाहो तो काश्मीरला कब्रस्तान मध्ये तब्दील करून टाका. मला तर शुजा हवा आहे. शुजाउल मुल्क, आणि तो पण जिंदा. त्याचे सर कलम करण्यापूर्वी त्याची आखे नाही काढली जातील, बल्कि त्याच्या आँखमध्ये आखे काढण्याचा खौफ आम्ही खुद बघू चाहत आहोत. गुस्ताखी माफ जहापना. खालसा सरकारने आमची तजवीज मंजूर केली आहे, लेकिन तसल्ली करण्याकरता ते एक बार वजीर फतेह अली खान यांना भेटू चाहत आहेत. अटक दर्याच्या त्या पार रोहतासच्या इलाक्यात. ते या मुलाकातचे ख्वाहिशमंद आहेत. जसे की तुम्ही लोक सगळे जाणता की काश्मीरचा खयाल आमच्या मनात कई बार उठत होता, आणि आता वाहेगुरुच्या कृपेने तो वक्त आला आहे. म्हणून काश्मीरच्या मोहिमेला आता जादा देर टाळू नाही शकत. आम्हाला तर तुमच्या हुकमाचा इंतजार आहे सरकार. अगुवाई तर तुम्हालाच करायची आहे दिवाणजी. ही मोहीम आमच्याकरता खूप खास आहे. किती फौज असेल, किती घुडसवार, किती पैदल, एक एक चीजला आधीपासूनच ठरवलं पाहिजे. पूर्ण तपशीलवार. आमच्या एका सिपाहीची जिंदगी खूप खास आहे. हर मामल्यावर विचार केल्यानंतर मी या फैसल्यावर आलोय सरकार की आम्हाला खूप मोठी आणि मजबूत फौज पाठवावी लागेल. कमीत कमी 10 ते 12 हजार सिपाही आणि तोफखाना अलग से, कारण की ही मोहीम आमच्या साखचा सवाल आहे. तुमचं काय म्हणणं आहे गोसा चाचा? इशाऱ्याचा मुंतजीर आहे पुत्रजी. तोफा तर आग उकायला तयारच उभ्या आहेत. हथियारांचे पण आपले महत्व असते. तशी हार जीत तर सिपाहीचीच होते, पण काश्मीरच्या उंच सखल घाटीमध्ये जिथे श्वास घ्यायला पण दिक्कत होते, आम्हाला हे नाही विसरले पाहिजे की आमच्या सिपाहींना इतक्या उंचाईवर लढण्याची आदत नाहीये, आणि म्हणून आम्हाला जास्तीत जास्त पहाडी राजांना आपल्या बरोबर घ्यायला हवं. त्यांचे सिपाही पहाडी वाटांवर लढण्यास तयार असतात, आणि ते लोक रात्रीच्या अंधारात रास्ते पण शोधू शकतात. आम्हाला त्यांचा अनुभव, त्यांच्या युद्धनीतीला समजून घ्यावे लागेल बारकाईने, आणि त्याला इस्तेमाल पण करावा लागेल. आम्ही या बातचा खास तौरवर खयाल ठेवला आहे सरकार. दसरोता, पसौली आणि नूरपूर आणि दुसऱ्या अनेक पहाडी रियासतचे राजा आपल्या फौजा घेऊन आमच्या वतीने लढण्यास राजी आहेत. ही तर खूप खुशीची गोष्ट आहे. माझी एक तजवीज आहे सिंग साहेब की या फौजी तुकड्यांची अगुवाई सरदार दलसिंग आणि जीवन सिंग यांच्या हाती सोपवली जावी. आपण काहीही करा दिवाणजी, पण बस एका गोष्टीचा खास खयाल ठेवा की आम्हाला फतेह बरोबरच शाह शुजाला सही सलामत वापस लाहोरला आणायचे आहे. आणि जर फतेह बरोबरच जर आमची फौज पिछडते आणि
फतेह अली खान तिथे आधीच पोहोचतो तर मग आमच्याकरता खूप दिक्कत वाढेल. मी ही गोष्ट जाणतो सरकार. मी या गोष्टीच्या अहमियतला चांगल्या प्रकारे जाणतो. शाह शुजाच्या वापसीचा मतलब आहे कोहिनूरची वापसी, आणि आम्हाला या अनमोल अमानतला हर हालमध्ये वापस आणायचंय. आणि जर कोहिनूर आमच्या हाती नाही येत तर या सगळ्याचा काही मतलब नाही राहणार. आम्हाला हर हालमध्ये या ख्वाबला हकीकत मध्ये बदलायचंय. याच गोष्टीची आम्हाला पण चिंता आहे. शहा शुजाची आतापर्यंत काहीच खबर नाही आपल्याकडे. माहित नाही आता मोहम्मदने त्याला कुठं लपवून ठेवलंय. काय झालं शहाजी? ज्या शख्सला आपण खबर करता पाठवले होते, चांगली बुरी कोणती तरी खबर असेल. आम्हाला सगळ्यांना त्याची फिकर आहे सरकार. मुनुवर खूपच भरोशाचा माणूस आहे, खूपच कामाचा. विचार करतो सरकार की काही लोकांना त्याच्या तलाशमध्ये पाठवून दे, जर तुमची इजाजत असेल तर. फक्त आम्हाला या गोष्टीची इजाजत नाही देत शहाजी. आता आम्ही त्याचा अजून इंतजार नाही करू शकत. काय करू या लाचारीचे? गुस्सा येत आहे माझ्या या बेबसीवर. किती भरोसा करून त्यांनी मला इथे पाठवले होते. आपल्या जानवर खेळून माहिती पण काढली, लेकिन काय फायदा जोपर्यंत मी ही खबर त्यांच्यापर्यंत पोहोचवू नाही शकत की आता मोहम्मदने शाह शुजाला कुठे लपवलं आहे. जराशा जल्दबाजीने जे केलं त्यावर पाणी फिरवलं. अरे अरे, इतकी काय घाई आहे तुला? का स्वतःला इतके कष्ट देतोयस? आणि आम्हालाही. इतकी घाई नको करूस. काय बघतोयस? माची याद येतेय? माँ नाहीये, याद पण नाही येत. शायद खूप लहान होतो त्यावेळी. तू मला आपली माँ समज. मी माई आहे ना तुझी. आता या लोकांना काय सांगू, कसं सांगू की मी कोण आहे, कशा करता आलो होतो, का माझं जाणं जरुरी आहे. तू असा अचानक काय विचार करू लागतोस? कुठे हरवून जातोस बेटा? कुठे नाही माझी, बस असेच. ना ना, तू लपवतोयस मापासून. चल राहू दे. तू काही विचार नको करूस. तू आराम कर. पंडितजी येतील तर मलाच बोलतील. बेटा, एवढं तर मी समजले, व्यापारी तर तू नाहीयेस, कारण व्यापारी इतके चिवट नसतात. तू जो कोणी आहेस, माझा बेटा आहेस. भगवानची लीला पण न्यारी आहे. मी तर त्याच्याकडे लहानगा मागितला होता आणि त्याने मला इतका मोठा बेटा दिला. दिला तर आहे, पण एक बोज म्हणून. तू स्वतःहून चालू फिरू पण नाही शकत. ना बेटा ना, त्याच्याकडे शिकायत नाही करायची. त्याची लीला न्यारी आहे. घे. कसं आहे बेटा? पंडितजी आले. तुम्ही दोघं सोबत बोलत बसा. मी जडीबुटी वाटून घेऊन येते. समजत नाहीये कैसा रिश्ता आहे माझा तुमच्याशी. का तुम्ही सगळे माझ्याकरता त्रास करून घेत आहात? बहुत मुश्किल आहे बेटा. तू हे नाही समजणार. ज्याला तू तकलीफ समजतो ना, त्यात किती आनंद आहे. अरे हिला तर मी 20 वर्षापासून पण नाही इतकं काम करताना पाहिलं. किती खुश आहे तुझ्या येण्याने. आजपर्यंत माझी कमी महसूस नव्हती झाली, पण आता होईल. तुझ्याकडे काही मी सिक्के पाहिले होते जे इथले नाहीये. खालसा सरकारचे आहेत. इतकं तर मी समजलो होतो की तू पंजाबी आहेस आणि मुसलमान आहे.
इथल्या हाकिमला तू नाही ओळखत. तो याचा काहीही अर्थ लावू शकतो. हेच की तुम्ही काश्मीरी पंडित, हा पंजाबी मुसलमान तुमच्याकडे कसा का आहे, आणि तुझी हालत इतकी चांगली नव्हती, तू मुश्किलीत फसला असता, म्हणून मी तुला इथे घेऊन आलो. ते काय की यांच्या दिलमध्ये दयाधर्म नाहीये बेटा. कधीही केव्हाही उचलून कैद खाण्यात टाकतात बेटा, आणि विसरून जातात की काही झालंच नाही. तू नाही समजू शकणार बेटा आमच्या हालातला. पुन्हा तेच रडगाणं सुरू. तुम्ही कोणती नवी मुसीबत उभी कराल. चल बेटा, तुझी पट्टी बदलून देते. बेटा पण म्हणते आणि लपवते पण. काय बात आहे बाबूजी? तू तर पंजाबचा राहणार आहे. माझं अक्सर तिथे येणं जाणं असतं कारोबारच्या सिलसिल्यात. तुम्ही काढा आपल्या मनातली भडास. रणजित सिंगचे राज आमच्याकरता एक स्वप्न आहे. एकदम राम राज्यासारखं. कोणत्याही धर्माकरता काही भेदभाव नाही. इथे हिंदूंना जिजिया द्यावा लागतो, आणि माहित नाही कोणकोणते कर. ते खास धर्माला मानणारे आहेत, आणि धर्म तर एक पडदा आहे. हर काश्मीरीचे जिणे दुश्वार झाले आहे. हाकीम अफगाण आहे. ना भाषा समजतात ना नाही इतिहास. जगणे मुश्किल झाले आहे बेटा, मुश्किल झालं आहे. पंडितजी, जरा या कमऱ्यामध्ये या. घाबरत आहे. सगळेच घाबरतात. आपल्या छताखाली मोठ्याने बोलू पण नाही शकत आम्ही. जीवन नरक झालं आहे आमचं. नाराज झालीये, मनवून येतो. तू यांच्यावर तरी एतबार करू शकतोस मुनव्वर. ही भली माणसं आहेत. तू तर उठू पण शकत नाहीस. पंडितजी पंजाबला येत जात असतात. हां, यात काही जोखीम नाही. तुमचं याने मन नाही भरत का? असं करा, स्वतः जाऊन हाकीमच्या हवाले करा. काय बोलतेस तू? जरा विचार करून बोलत जा. हो, मीच बोलतीये. तुम्ही तर जसे मौन धारण करून बसलात. तू बावडी झालीये. तुझ्या मनात काय आहे ते तुझ्या डोळ्यात दिसत असतं. तर वाईट काय आहे? जर भगवानने त्याला माझ्या झोळीत टाकलंय तर त्याने कोणता गुन्हा केलाय? पंजाबी आहे आणि मुसलमान. मग असं काय झालं? आजपर्यंत तुम्ही असं कधी नाही बोललात. इतकं काही आपल्या बरोबर झालं, पण कधीही धर्माचा भेद तुमच्या मनात येताना नाही पाहिला. पण आज हे तुमच्या जुबानवर का? मी आपली गोष्ट नाही करत. तो वेगळा दिसतो, आणि जो वेगळा दिसतो त्यावर लोक शक करतात. हे तू चांगल्या तऱ्हेने जाणते. आणि मग तू त्यांच्याबद्दल विचार कर ज्यांचा तो आहे. किती दिवस थांबू शकतो त्याला? त्यांच्या दिलवर काय गुजरत असेल? तू इतकी खुदगर्ज कधीपासून झाली? मी हे जाणतो तुला संतान नाहीये, त्याचा दर्द आहे मला. पण पण संतान होऊन खोड्याचा दर्द तू नाही समजू शकत. मी हे जाणते, तो माझा नाहीये. त्याला जायचंय. त्याला जितक्या लवकर जायचंय तो तसा निघून जाईल, आणि मी त्याला रोखणार पण नाही, आणि त्याच्या समोर पण येणार नाही. बावळी नाहीये मी. सगळं जाणते. विसरून जायचंय मला. तो जोपर्यंत इथे आहे मी मनामध्ये नाही आणणार. पण तुम्हाला काय हक्क आहे जे तुम्ही सारखं सारखं संतांचा ताना देत राहता? हे भोलेनाथ. सिर्फ एका कोहिनूरमुळे आज मी रणजित सिंग बरोबर सौदा करायला मजबूर झालो आहे. ही कसक हमेशा माझ्या दिलमध्ये राहील. हर
हर दम राहील, मरते दम तक राहील. काहीही होवो, कोहिनूर तर मला इथे वापस आणायचाच आहे, कोणत्याही किंमत मध्ये. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. कोणाशी बोलत होतात वजीर फते अली खान? स्वतःशीच. इम्तिहानच्या लम्हेत स्वतःशी बोलणं, स्वतःला तयार करणं कोणत्याही अंजाम करता, ही माझी पुराणी आदत आहे, चांगली आदत आहे. मला माहित होतं की तुम्ही जरूर याल. तुम्ही भलेही मला आपला दुश्मन समजता, अखेर आपल्या दोघांचं मकसद तर एकच आहे. आज नाही तर कल या हकीकतला तर तुम्हाला तस्लीम करावेच लागेल. मी तुम्हाला रुखसत करायला आलो आहे, आणि खबरदारही, तो काफिर रणजीत लांडग्यापेक्षाही जास्त चालाक आणि कोल्ह्यापेक्षाही जास्त खतरनाक आहे. घाबरवत आहात मौलाना? तुम्ही हमेशा मला गलत समजता. अफगाणिस्तानचा जर कोणी मुस्तकबिल आहे तर ना ते महमूदच्या हाती आहे, नाही शुजाच्या हाती. आणि म्हणून मी तुमच्याकरता फिक्रमंद आहे. काबूल हुकूमत मध्ये तुमची अहमियत काय आहे याला रणजित चांगल्या प्रकारे जाणतो. तुमच्या जानला खतरा होऊ शकतो. सियासत खेळच असा आहे मौलाना. खतऱ्या बिना तिचे तसव्वुर पण नाही करू शकत. सिर्फ 9 लाख रुपया सालाना मामूली या रकमेकरता रणजित तुमच्या साथ येत आहे. काहीतरी आहे जे पोशिदा आहे. मौलानाच्या बोलण्यामध्ये वजन आहे. रणजित इतक्या स्वस्तात मानणारा नक्कीच नाही. कुठे त्यालाही कोहिनूर बद्दल खबर तर नाही लागली? वफा बेगम आणि शहाजमा पण तर लाहोरमध्येच आहेत. कुठे असं तर नाही की तो काश्मीर फते करायचा मनसुबा बनवत असेल आणि दुसरीकडे इथे आपल्याला उलझवून? नाही फते अली खान, राजौरी आणि भीमबार मध्ये खालसा चौक्या कायम करण्याचा मकसद काय असू शकतो? बहुत खूब मौलाना, बहुत खूब. जितके नादान आम्ही तुम्हाला समजत होतो तेवढे नादान तर तुम्ही नाही आहात. सियासत आहे तुमच्या नसांमध्ये, मानावे लागेल. असंही होऊ शकते ऐन मोक्यावर येऊन रणजित सिंग आमच्या फौजांना रस्ता देण्यास मुकरेल, इन्कार करेल. जर का त्याने असे केले तर इन्कार करणारा त्याचा लफ्ज, त्याच्या तोंडून निघणारा आखरी लफ्ज असेल. मी त्याचाही पूर्ण बंदोबस्त केला आहे मौलाना. सुभान अल्लाह. मला तुमच्यावर फख्र आहे. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. काय आहे मौलाना? अशहदु अल्ला दुश्मनांच्या घरी जात आहात. खुदा तुमची हिफाजत करेल. मौला, बस आता तुम्ही लोक वाहेगुरुला अरदास करा की काश्मीरची मोहीम कामयाब होवो आणि आमच्या कौमची आन, तो कोहिनूर आमच्याकडे वापस येवो. खालसाजी, वफा बेगम तशरीफ आणत आहेत. वफा बेगम?
त्यांना आत घेऊन या. आदाब. आदाब. तशरीफ ठेवा. बिना इतलला येण्याबद्दल मी माफी चाहते. तुम्हाला इथे बघून मला खूप हैराणी पण होत आहे आणि खुशी पण. माझ्या शोहरची जिंदगी आणि मौत दोन्ही आपल्या हाती आहे भाईजान. जिंदगी आणि मौत तर त्या उपरवाल्याच्या हाती आहे. आपण बस दुआ करा. आम्ही जे पण वादे केले आहेत त्याकरता आम्ही आमची जान लढवून देऊ. आणि जर वाहेगुरूने चाहत केली तर जेव्हा आम्ही लाहोरला वापस येऊ तर तुमचे शौहर शाह शुजा आमच्या बरोबर असतील, ते पण सही सलामत. आमीन. मी वाट पाहीन त्या घडीची, त्या लम्ह्याचा इंतजार करेन. मला माझा करार याद आहे भाईजान. कोहिनूर तुम्हा लोकांचीच अमानत आहे, खालसा राजची अमानत. बोलो सोनिहा खुदाबंद करीम, मी जाणतो की माझ्या शरीरापेक्षाही तू माझ्या करीब आहेस. तर हे दिल जेव्हा मी कोणती फरियाद करतो फौरन तू त्याची मुराद पुरी करतोस. मौला, मला रास्ता दाखव. कशी मी ती मालूमात खालसा सरकारपर्यंत पोहोचवू. माहीत नाही तिथे काय विचार करत असतील माझ्याबद्दल. तू बडा कार साज आहेस. मेरे मौला, कोणती राह काढ. बेटा इबादत झाली? तुम्ही? मला बिलकुल समजलंच नाही. बेटा, जेव्हा कोणी आपल्या ईश्वराबरोबर असतो तर त्याला खबर नसते दिन दुनियेची. असे खूप कमी लोक असतात बेटा ज्यांची सुधी परमात्माशी जुळते. तो जरूर अशा भक्तांचं ऐकतो. जी, माझंही असंच यकीन आहे. हे बघ बेटा, व्यापाराच्या सिलसिल्याने मी लाहोरला जात आहे. तुझे पण तर घर लाहोरच्या आसपास आहे ना? काय नाव सांगितलं होतं त्या गावाचं? कोटली लोहारा. तुला काही पैगाम पाठवायचं तर पाठवू शकतो आपल्या घरच्यांकरता. बेटा, खूप दिवस झाले ते परेशान झाले असतील. तुझी खैरियत त्यांना समजेल तर ते लोक खूप खुश होतील बेटा. जी, बहुत अच्छा. आजच मी अब्बूच्या नावे एक खत लिहून देतो. ठीक आहे बेटा, तू खत लिहून दे. बेटा, मला उद्या सकाळी जायचंय. ठीक आहे, लिहून ठेव. या मौला, तुझा लाख लाख शुक्र आहे. प्यारे अब्बू, अस्सलाम वालेकुम. तुम्हाला जाणून हैराणी होईल की मी यावेळी काश्मीर मध्ये आहे. मी इथे फकीर अझीजुद्दीन साहेबांच्या सांगण्याने खालसा सरकारच्या एका खुफिया कामाने आलो आहे. खुदा मेहरबान आहे. लेकिन काही दिवस अजून मी येऊ शकत नाही. सारा तपशील बरोबर घेऊन येईन. तुम्ही याला जल्द से जल्द अझीजुद्दीन साहेबांपर्यंत पोहोचवा. माझी फिक्र बिलकुल नका करू. आता मी एकदम ठीक आहे. जे शख्स तुमच्या बरोबर बसले आहेत यांनी माझी जान वाचवली आहे. ऐकून होतो की फरिश्ते असतात, पण आता मी यकिनीने सांगू शकतो की मी त्यांना पाहिले आहे. हे लोक माझ्याबद्दल काही नाही जाणत. यांना तर हे पण नाही माहीत की त्यांनी किती मोठी जोखीम उचलली आहे. इथे मला माँ पण मिळाली आहे, जिला मी शायद बचपन मध्ये हरवले होते. बाकी तपशील नंतर. मी येईपर्यंत माझ्याबद्दल कोणाशीही बोलू नका. पंडितजी बद्दल कोणी विचारलं तर बस टाळून द्या. तुमचा बेटा मुनव्वर. बेटा, सगळी तयारी झालीये. माझी निघायची वेळ झाली. खत लिहिलं तू? जी बाबूजी. खूप सांभाळून. या खतला तिथे पोहोचवणं खूप जरुरी आहे. काही बोलायचंय का तुला? विचार करत होतो की
तुम्हाला उगाच तकलीफ आपल्या माला नको बोलू हे, बुरा मानेल ती. नाही, कधी नाही बोलणार. जेव्हा मी बाहेर जायचो ना तर खूप चिंता असायची मला. माहित नाही केव्हा परत येईन मी. आता तू आहेस ना तर मला काही फिकर नाही. आता मी येईपर्यंत इंतजार करायचा, निघून जायचं नाही. जेव्हा मी येईन ना तेव्हा जा, मी तुला अडवणार नाही. मी इंतजार करेन. तुम्ही बेफिक्र होऊन जा. तुम्ही वापिस येईपर्यंत मी इथेच राहीन. अरे तू याची चिंता करू नकोस. सर्वात पहिले मी हेच काम करीन. तू बेफिक्र राहा. पंडितजी, बोलणी नंतर करा. मुहूर्त निघून चाललाय. हा कुठे पळून नाही जाणार. अच्छा बेटा, आता मी येतो. हा तर बोला रसूल मिया, काय झाले तुमच्या त्या बंदुकीच्या व्यापाऱ्याचे? काही अतापता मिळाला? नाही हुजूर, पुरी कोशिश केल्यानंतर पण त्याचा काही आतापता नाही मिळाला. जंग आपल्या नजदीक येत आहे आणि वक्त आमच्याकडे बिलकुल नाहीये. अधिक बंदुकांची दरकार आहे. हेच तर जाणून मी त्याला हुजुरांकडे आणलं होतं. जर त्याला बंदुका विकायच्या नव्हत्या तर तो इथे आलाच कशाला? आम्ही तर त्याला मुंह मागे दाम सांगितले होते. जर तो व्यापारी होता तर तो अजून आलाच का नाही? माझे तर या चक्करमध्ये हजारो बुडले. सरहदी इलाक्यातून इत्तला मिळाले हुजूर की त्याला परत जाताना कुणी नाही पाहिलंय. मतलब हा की तो इथेच आहे, काश्मीर मध्ये. पण तो इथे करतोय काय? तसे आम्ही सरहदी इलाक्यात चौकशी वाढवली सरकार. वाचून जाईल कुठे तो. आज नाही तर उद्या त्याला हुडकूनच काढू. कुठे तो रणजित सिंगचा खबरी तर नव्हता. आम्हाला ही पक्की खबर आहे की रणजित सिंग आणि फतेह अली मिळून काश्मीरवर हमला करणार आहेत. रणजित सिंग इतका बेवकूफ तर नक्कीच नसेल की एवढ्या उमद्या बंदुका त्याच्या दुश्मनांच्या हवाली करेल. यात जरूर त्याची काही चाल असेल आणि आम्ही त्याच्या चालीमध्ये फसलो आहोत. आपण आपली जान हलकान न करे सरकार. मी त्याला कुठूनही शोधून काढेन. मी त्याला आपल्या मेहमान खान्यात ठेवलं कारण तुम्ही त्याला आपल्या बरोबर आणलं होतं. मी हे कसे करून बसलो? काय विचार करत असेल तो माझ्याबद्दल? आणि आम्ही सगळे त्याच्या जालमध्ये अडकलो. गलती झाली हुजूर. बस आता आपण थोडा वक्त द्या अजून. मौतने कधी जिंदगीला वक्त नाही दिला रसूल. हा बोल, दिलाय का? माफ करा सरकार, जान बख्श द्या. तुमच्यामुळे किती जणांची जान खतऱ्यात पडू शकते अंदाजा आहे? मनात येते की तुमची खाल खेचून त्यात नमक भरायला हवं. याच वेळी सूलीवर लटकवून द्यायला हवं. तुम्ही आम्हाला तेव्हाच शकल दाखवा जेव्हा तो सिपाई तुमच्या साथ असेल. जा इथून. बोला जहापना, कैसे मिजाज आहे जहापनाचे? आता मोहम्मद, जे त्याच्या रजामंदीत राजी राहायला शिकतात त्यांचे मिजाज तर चांगलेच असतात, मग हालात कसेही असोत. दिल तर चाहतोय की आत्ता तुमची बोटी बोटी करून टाकू, पण एक बात मला रोखून ठेवत आहे. हैराण आहे अशी काय बात आहे तुमच्यात की तो फतेह अली खान तुम्हाला जिंदा चाहत आहे आणि तमाम लष्कर घेऊन आमच्या तरफ येत आहे. हेच नाही, तो रणजीत जो आजपर्यंत अफगाणांचा दुश्मन राहिलाय तो पण त्यांच्या सोबत साथ देण्यास राजी झालाय. अखेर यात काय राज आहे? तुमची ही मुस्कुराहट माझ्या तन बदन मध्ये आग लावत आहे, शरारे पैदा करत आहे. लेकिन तुम्हाला याच आगीत जळावं लागेल. शैतान नको बनू आता मोहम्मद. खुदाचा खौफ खा. घाबरू नको शुजाउल मुल्क. मी तुझ्या भाईंसारखा अहमक नाहीये. मी चाहतो की तू तुझ्या डोळ्यांनी आपली चरबी वितळताना पाहावीस, लचके तुटताना बघशील, आणि म्हणून मी तुझे डोळे नाही काढणार आहे.
जुल्मच्या इंतहाला डर आता मोहम्मद, खुदाला हे पसंत नाही. सांग मग त्या फतेह अली खानला तुला जिंदा ठेवण्यामध्ये एवढी दिलचस्पी का आहे? सोडून द्या याला. फौरन हकीमला बोलवा. जैसे याला होश येईल मला फौरन खबर द्या. हो ना हो कोणते राज पोशिदा आहे मी त्याच्या तहेपर्यंत पोहोचूनच राहील आणि तोपर्यंत याचे जिंदा राहणं बहुत जरुरी आहे. वाह रे मेरे मौला, जे खूनचे प्यासे होते त्यांनाच मुहाफिज बनवलं. हे राज माझ्या बरोबरच दफन होईल. हे सगळं त्या कोहिनूरच्या खातीर आहे ना. पण यांच्यापैकी कुणालाही कोहिनूर नसीब नाही होणार. कोहिनूरला हासिल करायची हसरत यांच्या दिलमध्येच राहील. त्याकरता मला माझी जान कुर्बान का करावी लागू नये. तुम्हाला हर वक्त अशा प्रकारेच मुस्तैद राहावं लागेल, पूर्णपणे चौकन्ने. नजर हर वक्त माझ्याकडे, इशाऱ्याच्या इंतजार मध्ये. पण आम्ही तर दोस्ती करता जात आहोत भाईजान. जात आहोत दोस्ती करता, कारण यावेळी आम्हाला त्याच्या मदतीची दरकार आहे. पण ही बात जहन मध्ये ठेवा की रणजीत सिंग आमचा दुश्मन होता, आहे आणि राहील. तुमच्या जहन मध्ये काय आहे भाईजान हे समजणे दुश्वारच नाही तर नामुमकिन आहे. त्याची जरूरत पण नाही. बेकार आपल्या जहनवर बोझ नका टाकू. लेकिन काय रणजित सिंग आमच्यावर भरोसा करेल? मागच्या वेळी मी जेव्हा त्याला भेटलो होतो तेव्हा त्याला ही भरोसा करण्याची बिमारी होती. आणि एक बार ही भरोसा करण्याची बिमारी ज्याच्या नसा नसांमध्ये उतरते पुरख्यांपर्यंत ती त्यांचा पिछा नाही सोडत. खुदाचा शुक्र आहे की आम्ही त्या बिमारीपासून वाचलो आहोत. आम्हाला त्याच्यावर कतई भरोसा नाहीये. मग आमचा तिथे जाण्याचा मकसद काय आहे? त्याच्यात उलझून आम्ही बेकार मध्ये आमचा वक्त बर्बाद नाही करू शकत. जेवढी देर होत जाईल कोहिनूर आमच्या पहुंच पासून दूरच होत जाईल. जर त्याने आम्हाला रास्ता देण्यात इन्कार केला तर? मुमकिन आहे. पूर्ण जाणीव आहे या गोष्टीची. पण मी त्याबद्दलही विचार करून ठेवलाय. जसे तो आम्हाला भेटायला येईल पुढे होऊन आम्ही त्याची गळाभेट घेऊ. हे सगळे त्याला मोहब्बतचा इजहार समजतील. जाहीर तौरवर आम्ही पण असेच करू. बिलकुल शक नाही होऊ देणार कुणालाही. आणि हे खूप जरुरी आहे. आमची कामयाबीची बुनियाद यावरच टेकलेली आहे की त्याच्या भरोशाला कायम ठेवायचं. तसेही त्याला
दुश्मनांना दोस्त बनवण्याचा पुराणा शौक आहे. जर तो शुजाला आणि जमाला आपला दोस्त बनवू शकतो, ज्यांचे हात हजारो पंजाबींच्या खुनाने रंगले आहेत, तर मग आमच्यावर शक करण्याचा तर सवालच नाही उठत. आम्हाला त्याच्या याच फितरतचा फायदा उचलायचा आहे. मी जसेही त्याची गळाभेट घेईन, मला हा एहसास होईल की त्याला आपल्यावर आणि आपल्या दोस्तीवर किती यकीन आहे. जर का त्याला आपल्या दोस्तीवर यकीन आहे, तर तो आम्हाला भेटण्यास चिलखत घालून नाही येणार. आणि जसे मला या बातचे यकीन होईल, इशारा होताच तुम्ही लोक त्याला गोळ्यांनी छलनी करून टाका. गुस्ताखी माफ सिंग साहेब. आम्ही तिथे अफगाण्यांबरोबर बातचीत करण्याकरताच चाललोय ना? वाटतं तर काय दुसरंच आहे. ही सगळी तयारी आमच्या मनात अमनची चाहत आहे, पण याचा मतलब हा नाही की आम्ही जंग करता तयार नसावे. तर याचा मतलब तुम्हाला त्यांच्या नियतवर शक आहे. विश्वास आमची फितरत आहे, तर होश आमची जरूरत. दिवाणजी, या सियासी गलियारांमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. विश्वास तुमचं सामर्थ्य आहे, ताकद आहे, तर बेहोशी गुन्हा आहे. आम्ही तुमच्या इर्द गिर्द लोह्याच्या दिवारसारखे उभे राहू खालसाजी. याच्या आधी की त्यांची नजर तुमच्या परछाईवर जरी पडली, त्यांची गर्दन जमिनीवर असेल. आम्हाला तिथे खुल्या मनाने जायला पाहिजे, आंखे उघडे ठेवून. जमिनीवर उतरण्यापूर्वी साजिश जहन मध्ये पिकते आणि नंतर आंख मध्ये उतरते. आणि तुम्ही लोक तर फतेह अली खानच्या फितरतने वाकिफ आहातच. त्याच्या जहन मध्ये फिसलन आहे. दुश्मनावर एक वार भरोसा ठेवा, पण मौका परस्पर कधी नाही. त्या लोकांनी अगर थोडी पण शरारत करण्याची कोशिश केली, तर त्याचा अंजाम काय होईल हे शायद ते लोक पण जाणू नाही शकणार. एक पण अफगाणी येथून जिंदा वाचून नाही जाणार. आम्ही अशी नौबत नाही येऊ देणार. सिंग साहेब, वजीर फतेह अली खान बाहेर पोहोचलेत. बैठकीत आपला इंतजार करतायत आणि त्यांच्याबरोबर 6 बंदूकधारी पठाण पण आहेत.